ते एकनाथराव शिंदे साहेब दिल्लीला गेले, 1.5 घंटा पंतप्रधानांसोबत बसले, त्या विषयाची हवा काढण्याकरता त्या टायमिंगनी त्यांनी प्रकरण पुढे काढलं. नंबर 1. नंबर 2, 53 जे व्हिडिओज आहेत ते जाणून बुजून काहीच व्हिडिओ पुढे त्यांनी टाकले, बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. एकूण संपूर्ण त्याच्याजवळ असणारा डाटा आणि त्यातला जो एकंदरीत सर्व जो किळसवाणा प्रकार आहे तो समोर यायला सिलेक्टिव्ह काम केलं. नंबर 2. नंबर 3, या प्रकरणाला थेट निर्णयापर्यंत नेऊन न देता हे प्रकरण कुठेतरी चघळून याची जी एक चर्चा जे गॉसिप महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जात आहे, त्यामुळे कायद्याचं काम करत असून कुठेतरी फिलर्स दिल्या जातात आहे, सांगितलं जात आहे लोक चर्चा केली पाहिजे की व्हिडिओज कुठे काय आहेत याची मागणी क्रिएट केली जाते. त्यामुळे एखाद्या किळसवाण्या प्रकरणाला तुमच्या राजकीय कुटील डावाच्या माध्यमातून जर खतपाणी घातलं जात असेल, लोक दीर्घकाळ ते प्रकरण जर चघळत असतील, त्याची अंबटशोकीन त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही त्याच्या क्लिप व्हायरल करण्याच्या गोष्टी करत असतील तर मुख्यमंत्री महोदय हे बरं नवं. यामध्ये एक गाव 2 तुकडे करा, सगळा डाटा येऊ द्या, सगळी टीम पाठवा, आपण एक त्या ठिकाणी एसआयटी लावली आहे ती सशक्त करा, एसआयटीचा आकार वाढवा, ती फास्ट करा, फास्ट फूडकडे टाका आणि या घाणेरड्या या नालायक या विचित्र विकृत या खराब प्रकरणाचा फटका ताबडतोबीनं पाडा. खराब प्रकरणाच्या निमित्तानं खराबला मारून टाका, याची कशाला तुम्ही चौकशी करता असे सांगण्याचा प्रयत्न हा भाजप धार्जिण्या काही लोकांकडे केला जातो. त्यामध्ये ते तथाकथित किडी गुरुजी पण त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांना का मारून टाकायचं, तर यातले जे खरे दुवे जे आहेत, त्यातले खरे जे पुढारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे आहेत, जे चांगल्या क्रीम पोस्टिंगवर असणारे जे अधिकारी आहेत त्यांना वाचवायचं आहे. त्यामुळे हे एकंदरीत जे सगळं चाललंय हे सगळं चालणं एका सभ्य समाजासाठी योग्य नाही आणि या प्रकरणाला लवकर जर आपण त्याचा निपटारा केला नाही तर याचे फार वाईट परिणाम हे महाराष्ट्राच्या मनावर होतील. त्यामुळे याही प्रकरणात जसं आपण ड्रगच्या संदर्भात करतात, मुख्यमंत्री महोदय कृपा करून या खराब प्रकरणाचा एकदा पडदा पाडा आणि कायदा काय असतो हे महाराष्ट्राला दाखवून द्या. पण त्यांचं एन्काउंटर केलं जाऊ शकतं असं वाटतं. कायदा काय असतो दाखवून द्या, म्हणजे एन्काउंटर पण होऊ शकतो. ही जी शंका होती ती यामध्ये अचूक आली आहे. प्रणिती शिंदेंनी तशी शक्यता व्यक्त केली. त्यांना मारून टाका ही मागणी करायची, त्याला खावा घालायची. जे किडी गुरुजी जे आहेत ते किडी गुरुजी कोणाच्या पाया पडतात आणि किडी गुरुजींचे भक्त कोण आहे एवढ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आंबे खाऊन मुलं होतात या विचारावर विश्वास असणारे जे काही गृहमंत्र्याची गृह विभागाशी थेट संबंधित जे आहेत ते जर अशी मागणी करतात आहे तर कुठेतरी कोपच्यात घेऊन त्याचं एन्काउंटर करण्याचं किंवा मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्याला मारून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य लपवायचं म्हणून अशा प्रकारचा धोका निश्चित आहे. अनेक प्रकरण आहे. नाशिकचं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण जे आहे त्याला भीषण वळण मिळालेलं आहे. मलेशियापर्यंतचा प्लॅन त्यांचा ठरला होता, मानवी तस्करी असेल. नंबर 2, नाशिकच्या संदर्भात धर्मांतराचा किंवा यातून जो एकंदरीत संदर्भ येतात आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या प्रकरणाचा फिरता गिरवला जातोय. जो एफआरआय दाखल झालेला आहे तो पब्लिक केला गेलेला नाही. जर अशा पद्धतीने धर्मांतराचं संदर्भात जर कोणी काही केलं असेल तर कायदा काय सांगतो की तो एफआयआर जो असेल तो पब्लिश करावा, तो पब्लिक करावा. त्यामुळे एकदा हा एफआयआर जो आहे तो पब्लिक करा आणि तो एफआयआर पब्लिक झाल्यानंतर नेमकं काय काय होत होतं, कुठे कुठे होत होतं, मलेशियात सांगितलं जात होतं का अजून कुठे काय सांगितलं जात होतं हे सगळ्यात समोर येईल. या प्रकरणातही गॉसिपचा पार्ट मोठा केला जातोय आणि कायद्याचं काम कमी करतोय. त्यामुळे जर चुकीचं काही झालं असेल, जर बळजबरीने काही गोष्टी झाल्या असेल तर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. मात्र इथेही देखील कुठेतरी 2 धर्मामध्ये वाद लावण्याच्या अनुषंगानं सरकार त्या दिशेनं हे पाणी घेऊन चाललंय, त्या वळणाने हे पाणी घेऊन चाललंय ही देखील शंका या निमित्ताने व्यक्त करत असताना जर सरकार खरोखर या प्रकरणाचा त्यांना फटका पाडायचा असेल तर त्यांनी ताबडतोब हा जो एफआयआर जो आहे हा पब्लिक करावा. सर, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या निमित्ताने चैत्यभूमीवरती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरतून सोशल मीडियावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत की त्यांनी एक वक्तव्य केलं की भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3री महासत्ता आहे, लवकरच पहिली आर्थिक महासत्ता बनेल अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला. मागे काही महाराष्ट्र हा काय कुठचा एक देश जो आहे वरून त्याची आणि भारताची महाराष्ट्रची अर्थव्यवस्था एकसारखी आहे असं देखील एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने काय आता मी एवढंच म्हणेल की अमर्त्य सेन आणि डॉक्टर बॅनर्जी यांना दोघांना जो आहे नोबेल अवॉर्ड मिळाला होता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून. आता त्याच दिशेने देवेंद्रजींचा प्रवास चाललाय. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा.
मात्र शेतकरी रोज आत्महत्या करतोय. युवा जो आहे, तरुण जो आहे, त्याला रोजगार नाही. एकंदरीत महाराष्ट्रामधली सर्व परिस्थिती ही अत्यंत सोशो इकॉनॉमिकली चिंताजनक झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा आणि भारत शेतकरी आत्महत्यात 1 क्रमांक, बेरोजगारीत 1 क्रमांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये त्याचा नंबर रोज दरवेळेस कमी कमी घसरत चाललाय. हे सर्व जे आकडे आहेत, या आकड्याच्या संदर्भात देखील त्यांनी महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला मार्गदर्शन करावं. सर, वर्धेमध्ये काल जे आहे भीम जयंती साजरी करत असताना पोलिसांनी अडवणूक केली आणि एक गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी उडाला आणि त्याच्यानंतर गोंधळानंतर पोलिसांनी 12 वाजेपर्यंत परवानगी दिली. या घटनेकडे तुम्ही कसं होता? परळीमध्ये गेली 70 वर्ष झालं भीम जयंती मोठ्या उत्सवात साजरी. कुठचेही सण, जयंती, उत्सव साजरे करत असताना सुप्रीम कोर्टांनी ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानं आखून दिलेल्या नियमाची पालन हे व्हायला हवं. आणि ते पालन होत असताना जे वेळेची जी मर्यादा दिलेली आहे, जी मुभा दिलेली आहे, ती मुभा देखील सांभाळण्यात आली. मात्र वेळेच्या आधीच डीजे बंद करणं, वेळेच्या आधीच कुठेतरी थांबवणं, अडकवणं आणि विशिष्ट ठिकाणी अडवणं आणि विशिष्ट ठिकाणी 10 वाजल्यानंतरही वाजवू देणं, हा जो पोलिसांचा जो आता मनमर्जी जो कारभार चाललाय, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वाढतात आहेत. सर, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से महाराष्ट्र के ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ने एक ऑर्डर पास किया है कि 1 मई से ऑटो रिक्शा चलाने वाले और टैक्सी ड्राइवर जो है मुंबई, उनको मराठी अनिवार्य होगा और अगर वो नहीं बोल पाते हैं, लिख पाते हैं या बता पाते हैं तो उनका लाइसेंस रद्द किया जाएगा. देखो, महाराष्ट्र में जो कोई भी आदमी किसी भी व्यवसाय से या सर्विस के लिए आता है तो उससे अपेक्षा है कि वो मराठी बात करे. यदि मराठी बात नहीं कर सकते तो मराठी समझने की भी जो सभ्यता है या उसका जज्बा वो रखे. मगर आए दिन मराठी और हिंदी एक झगड़ा लगाने का जो प्रयास किया जा रहा है, ये बहुत गलत है. इसलिए महाराष्ट्र में स्वाभाविक स्वरूप में यहाँ की भाषा मराठी है. आप अन्य राज्य में जाओगे तो उनकी भाषा वहां है. मगर यहाँ की भाषा पे हम बात नहीं करेंगे, ये अहंकार बहुत गलत है. और तुम्हें ये हमारी भाषा आना ही चाहिए, मराठी आना ही चाहिए, इस प्रकार से अपेक्षा रखना ये भी गलत है. तो मराठी जो है ये पढ़नी चाहिए, पढ़ाना चाहिए. इसके साथ राजनीतिक खिलवाड़ करना गलत है. लेकिन सर, नहीं आएगा तो लाइसेंस ही रद्द कर देंगे, ऐसा फरमान जारी हुआ. ये कुल मिला के हर चीजों में जो है, हर बात में पोलराइजेशन का जो प्रयास सरकार करती है, उसका यही उनका एक मैंडेट है और पोलराइजेशन हर चीज में करना ही उनका पढ़ना है. सर, ड्रग्स, गोरेगांव ड्रग्स मामले में जिस तरीके से खुलासा हुआ है, दो युवकों की जान गई और अभी इन्वेस्टिगेशन जारी है, ड्रग्स का मसला सुलझ नहीं रहा. ड्रग्स का मसला बढ़ रहा है और महाराष्ट्र को डूबता महाराष्ट्र बनाने के चक्कर में अब यहाँ का गृह विभाग लगा हुआ है और ये सीधा इसकी जिम्मेदारी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आखिरी सवाल, अमरावती में जिस तरीके से माहौल टेंस हो गया है, वहाँ पर जो सोशल मीडिया के माध्यम से तस्वीरें बच्चों की वायरल की गई, वीडियोज के अरेस्ट किया गया, अब तुरंत उनमें सख्त कार्रवाई इसमें होना चाहिए. और खराब का मामला हो, नासिक का मामला हो, अमरावती का मामला हो, इन सारे घिनौने मामले में कानूनन तुरंत कार्रवाई करना चाहिए. इसको पेंडिंग रखते हुए इसकी जो चर्चा चलाने के बदले कानून ने सख्ती के साथ सामने आना. सर, आदित्य ठाकरे को कार्याध्यक्ष के रूप में उनको हार्दिक शुभकामनाएं. हार्दिक शुभकामनाएं. लेकिन सर, मराठीमध्ये की आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचं कार्याध्यक्ष बनवण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत, कशा पद्धतीने पाहतात? त्यांचा पक्ष आहे, स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे. पण सध्या या मुद्द्यावरून जे आहे ते ठाकरे गटामध्ये 2 मतमतांतर झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत ती बाब आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या कोणत्या निर्णयाच्या संदर्भात काँग्रेस म्हणून आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नाही. सर, पण काल संभाजीनगरमधल्या भीम जयंतीच्या रॅलीमध्ये औरंगजेबांचा फोटो जो आहे तो एका तरुणाने झळकावलेला पाहायला मिळतोय. सातत्यानं अशा घटना ज्या आहेत त्या राज्यात होताना पाहायला मिळत आहेत. त्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगानं सरकारमधली सत्ताधारी पक्ष जो आहे तोही अशा प्रकारच्या खोडसाळपणा त्या मुद्दे जो आहे तो उकरून काढून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं देखील अनेक ठिकाणी समोर आले. सर, बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस हा पक्ष प्रचाराला वगैरे जाणार आहे का? आधीच त्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जी भूमिका आधी घेतलेली आहे तिच्यावर आम्ही थांबावं. भूमिका न बदलणे हाच काँग्रेसचा बाण आहे. थँक्यू.
सर, कोरेगाव मधल्या नेस्को सेंटरमध्ये 3-4 दिवसांपूर्वी एक कॉन्सर्ट झालेलं होतं. त्या कॉन्सर्टमध्ये तर ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे कशा पद्धतीने बघतात? तर हाकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन होतं. महाराष्ट्राला दुसरा महाराष्ट्र करण्याचं जो सातवा रस्ता गेलाय त्याची ही कुठे ना कुठे पावती, त्याचे पुरावे या निमित्तानं कोरेगाव प्रकरणाच्या माध्यमातून मिळाले. वास्तविक पाहता कांडला बंदर ते महाराष्ट्र हा एक कॅरिडॉर जो आहे हा ड्रग्सचा महाराष्ट्राला करण्याचा एक कुठे डाव आहे. त्यामुळे गुजरातमधून कांडलामधून थेट स्वरूपामध्ये ड्रग्स जे ते महाराष्ट्रात येतात आणि हा प्रश्न गोरेगावपुरता, मुंबईपुरता, पुण्यापुरता, नागपूरपुरता हा राहिलेला नसून आता तालुक्यात आणि खेड्यांपर्यंत ड्रग्सचं एक विस्तारित स्वरूपाचं एक नेटवर्क हे भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने नवे तर भारतीय जनता पक्ष त्याला रन करत आहे. हा आरोप नाही. तुळजापूर हे महाराष्ट्राचं तुळजाभवानीचं आराध्य दैवतांचं एक तीर्थस्थळ. या तीर्थस्थळाच्या निमित्तानं सर्वांना आस्था आहे, आदर आहे. शिवाजी महाराजांना जी भवानी तलवार दिल्या गेली त्याचा अभिमान देखील आहे. या शहराचे जे नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते हे भारतीय जनता पक्षाने ड्रग्सच्या रॅकेटमध्ये ज्यांचं नाव होतं, ज्यांना पकडल्या गेलं, जे आरोपी आहेत त्यांना तिकीट दिलं आणि त्यांना निवडून देखील आणलं. त्यामुळे यातून काय संदेश महाराष्ट्राला दिला तर यातून ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्याला आम्ही राजकीय प्रतिष्ठा देऊ, त्याला पद देऊ आणि भारतीय जनता पक्ष त्याच्या पाठीशी उभा राहील हा संदेश सदरू तुळजापूरच्या ड्रग्स माफियाच्या त्याला तिकीट देण्याच्या माध्यमातून असा एक प्रकार घडलेला आहे. एवढंच नाही तर त्यांचा मित्रपक्ष असणारा जो शिंदे शिवसेनेतला जो गट आहे त्यामध्ये थेट जे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या परिवारातील एका सदस्याच्या नावाने एका सदस्याच्या शेतात ड्रग्सची फॅक्टरी पकडल्या गेली. तिथे 43 कामगार पकडले गेले. त्या 43 पैकी 40 जणांना कुठली चौकशी न करता सोडून दिल्या गेलं. ते बांगलादेशी नागरिक असावेत इथपर्यंत आरोप झाले आणि या सर्व आरोपींना सोडण्याकरता खासदार श्रीकांत शिंदे यांचा दबाव होता. हे देखील आरोप आपण झालेले पाहिले. मात्र तिथे ड्रग्सची फॅक्टरी होती हे सिद्ध झालं. ते जे शेत आहे, ती जी जागा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातल्या माणसाची होती हे सिद्ध झालंय. त्यामुळे दुसरीकडे एकीकडे भाजप आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना हे ड्रग्सचं रॅकेट कसं चालवतं हे वेगवेगळ्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. उडता पंजाब म्हणून काय अवस्था पंजाबची झाली ही आता विश्वामध्ये चर्चा आहे आणि देशभरामध्ये त्या संदर्भामध्ये अत्यंत कठोर पावलं उचलल्या गेली पाहिजे भूमिका असताना आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्रपक्ष महाराष्ट्राला डुबवत आहे. त्यामुळे हा डुबता महाराष्ट्र पूर्ण पाप जे आहे हे सत्ताधाऱ्यांचं आहे हे या निमित्तानं प्रकाशाने समोर आलं. आणि हा जो गोरेगावचा प्रकरण आहे या गोरेगावमध्ये नाकाच्या खाली जे म्हणतात ना अगदी तशाच स्वरूपामध्ये हे कांड झालेले आहे. कारण जो व्हेन्यू होता जे स्थळ होतं त्याच्या अगदी समोर गोरेगावचं वनराई पोलीस स्टेशन आहे. हाकेच्या अंतरावर नसून तर हाकेपेक्षा कमी अंतरावर पोलीस स्टेशन आहे. त्याच्या समोर सर्रास अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज दिल्या जातात. त्यातून ओव्हरडोस होतो. हे पोलीस विभागाचं, गृह विभागाचं, मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे. ही काही पहिलीच घटना नाही. वेगवेगळे त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात, इतर काही कार्यक्रम होतात. तरुणांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बोलवल्या जाते आणि याआधी हे होत होतं आणि याचा नियमित हप्ता जो आहे हा पोलीस विभागाला हा मिळत असावा म्हणून याकडे मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे नव्हे तर महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे ड्रग्ज सारख्या विषयाला सहन करतात किंबहुना याचं रॅकेट चालवण्यामध्ये कुठेतरी त्यांचा सहभाग आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. सभ्य सुसंस्कृत अशी प्रतिमा देवेंद्रजी एकीकडे तयार करताना आज त्यांच्या नाकाखाली त्याचा विभाग हा ड्रग्सच्या विळख्यामध्ये महाराष्ट्राला जर गुंतवत असेल तर देवेंद्रजी हा महाराष्ट्र भविष्यात आपल्याला माफ करणार नाही. काय चाललंय तुमच्या राज्यात? ड्रग्समध्ये लोक अतिरोजनी मरत चालली आहेत. शेतकरी आत्महत्या करतात तो विषय आपल्या ठिकाणी आहे.
मात्र आज व्यसनाधीन महाराष्ट्र करण्याच्या अनुषंगानं आपला विभाग एकामागे जर पोलीस विभाग अशा प्रकारच्या आशीर्वादाने हट्टी चालवत असेल तर आपण तात्काळ स्वरूपामध्ये राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा निदान मुख्यमंत्र्याला आपल्याला द्यायचा नाही किंवा आपला राजीनामा कोणी मागू शकत नाही. हा आपला अहंकार असेल तर त्याला मला कुठे ठेच पोचवायची नाही. मात्र किमान गृहमंत्र्याचा तरी राजीनामा द्या आणि या महाराष्ट्राला संपूर्ण गृहमंत्री द्यावा ही विरोधी पक्ष या नात्याने आमची मागणी आहे. परंतु सर, ही एक पहिलीच घटना नाहीये, तर यापूर्वी देखील अनेक घटना झालेल्या आहेत. बिश्नोई गँगने यापूर्वी देखील अनेक लोकांना धमक्या दिल्या. शेवटी रोहित शेट्टी यांच्या घरावर यांना धमकी असेल, शाहरुख खानच्या सलमान खानच्या घरावरती गोळीबार असेल, बाबा सिद्दीकीची हत्या असेल, तर एकीकडे हे ड्रग्जचं प्रकरण असेल. राज्यात संपूर्ण अशांतता आहे का? आणि गृहमंत्री हे फेल्युअर आहेत काय? सगळ्या गृहमंत्र्यांचं फेल्युअर वेगवेगळ्या माध्यमातून येत आहे. मात्र या संदर्भात गुन्हेगारीचा जो विषय आहे त्या ठिकाणी तर त्याचं फेल्युअर आहे. मात्र ड्रग्सच्या प्रकरणामध्ये त्यांची जे फेल्युअर आहे या निमित्तानं महाराष्ट्राची अब्रूची लक्तर जी आहे ती वेशीवर टांगल्या गेलेली आहे. पहिले मुंबईमध्ये गँगवॉर होती, सिने दृष्टीपर्यंत त्याचे कुठेतरी पाळंमुळ आहेत हेही बोलल्या जात होतं. कुठे सरळ एन्काउंटर होत होते. महाराष्ट्र सगळा त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा असताना गतकाळामध्ये सदरक्षणार्थ आणि कलनिग्रहणार्थ ही भूमिका घेत असताना महाराष्ट्रातला हा जो टोळी युद्ध आहे की गँगवॉर जे ते थांबवण्यामध्ये गत सगळ्या सरकारनं आणि पोलीस विभागाला यश आलं होतं. मात्र देवेंद्रजींच्या निमित्तानं आता नवीन डॉन आणि नवीन धमक्या यायला लागल्या. कुठे विमानतळाच्या यायला लागल्यात, कुठे अजून ठेकेदारांना यायला लागल्यात. बाबा सिद्दीकी साहेबाचा झालेला जो खून आहे त्या खुनाच्या निमित्तानं कुठे अद्यापर्यंत पुढे गोष्टी गेल्या नाहीत. आणि नवीन ज्या टोळ्या आहेत त्या या डोकं वर काढतात आहेत, या स्वतः डोकं वर काढतात आहेत त्या यामागे देखील देवेंद्रजी आपला आणि भारतीय जनता पक्षाचा हात आहे. इथपर्यंत आता आरोप करण्याची वेळ आलेली आहे. आणि ही वेळ आरोपाची जरी एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण वाटोळं हे आपल्या गृहमंत्रीपदाच्या कारकिर्दीत झालेलं आहे. उद्यापासून संसदेचं अधिवेशन सुरू होतंय. डिलिमिटेशन असेल किंवा महिलांच्या धोरणाबाबतीतले मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की सगळ्या पक्षांचे प्रदेशाध्यक्षांनाही पत्र पाठवलं जाणार आहे. तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षात पाठिंब्यासाठी तुम्हाला पत्र आलंय का आणि तुमची भूमिका काय? नाही, मला कुठल्याही प्रकारचं पत्र अजून आलं नाही. मात्र या संदर्भामध्ये महिलांच्या आरक्षणाचं जे विधेयक येत आहे त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो. महिला विधेयक जे संसदेमध्ये येत आहे हे काँग्रेस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा प्रयत्न करत होती. किंबहुना हे काँग्रेसचंच एक बिल आहे आणि ते बिल पारित जर होत असेल तर त्या बिलाला निश्चित स्वरूपामध्ये काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा राहील. मात्र डिलिमिटेशनच्या माध्यमातून जर कुटील डाव काही आणला जात असेल तर त्या संदर्भामध्ये जागरूकता ठेवून डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? डिलिमिटेशन म्हणजे या आपल्या भारतामध्ये प्रांतवाद लावायचे कुठेतरी कारस्थान आहे का? या भारताचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं डिलिमिटेशन मधून काही होणार आहे का? हे सर्व बघण्याची आवश्यकता आहे. दक्षिणेतली राज्य ही अस्वस्थ आहे आणि महाराष्ट्र जो आहे हा देखील महाराष्ट्र इथे संपूर्ण जेव्हा डाटा आणि याचं सगळं विश्लेषण केलं जाईल तेव्हा महाराष्ट्र देखील अस्वस्थ होणार आहे. त्यामुळे पुढे चालून मराठी ही संपवण्याच्या अनुषंगानं, इथला भूमिपुत्र महाराष्ट्राचा संपवण्याच्या अनुषंगानं, महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याच्या अनुषंगानं हा भाजपचा कुटील डाव असू शकतो. हे या निमित्तानं सांगत असताना डिलिमिटेशनच्या संदर्भात योग्य चर्चा झाली पाहिजे. त्याचा जो डाटा आहे, त्याचा जो एकंदरीत माहिती आहे, त्याचा एकंदरीत प्रस्ताव जो आहे तो पब्लिक डोमेनमध्ये असला पाहिजे. त्याची जनसुनवाई झाली पाहिजे. ते संसद सदस्यांना देत नाही आहे तर जनतेला काय देतील? मात्र जनतेपासून जनसुनवाईच्या माध्यमातून हा सर्व प्रवास झाला पाहिजे. आपल्या संविधानामध्ये एकूण 22 अनुसूची 8 मध्ये एकूण 22 भाषा आहेत आणि या सर्व भाषांनी हातात हात घालून त्या राहिल्या पाहिजे. प्रत्येक भाषेचं एक महत्व आहे आणि प्रत्येक भाषेचं संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. त्यामध्ये मराठी भाषा देखील आहे. मात्र डिलिमिटेशनच्या आडून जर मराठीच्या छातीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न यामध्ये जर असेल तर काँग्रेस सहन करणार नाही. सर, ही सगळी प्रकरणं होत असताना अशोक खरतांचं प्रकरण देखील सातत्यानं राज्यामध्ये वर येताना पाहायला मिळतं. अशोक खरतांबरोबर राज्यातले बडे अधिकारी असतील, बडे नेते असतील, या सगळ्यांचा नेक्सस होता आणि या सगळ्यांचे संबंध होते. परंतु अद्याप देखील या कोणत्याच अधिकाऱ्यांची किंवा राजकीय नेत्यांची खरात सोबतच चौकशी होत नाही. कारण हा सगळा कुठेतरी संशयाचा भाग तर आहेच आहे. कारण हे प्रकरण गृहमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्र्यांना त्याची कल्पना 8-9 महिने झालेले होते. मात्र
त्यांनी जे टायमिंग निवडलं ते एकनाथराव शिंदे साहेब दिल्लीला गेले, 1.5 घंटा पंतप्रधानांसोबत बसले, त्या विषयाची हवा काढण्याकरता त्या टायमिंगनी त्यांनी प्रकरण पुढे काढलं. नंबर 1. नंबर 2, 53 जे व्हिडिओज आहेत ते जाणून बुजून काहीच व्हिडिओ पुढे त्यांनी टाकले, बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. एकूण संपूर्ण त्याच्याजवळ असणारा डाटा आणि त्यातला जो एकंदरीत सर्व जो किळसवाणा प्रकार आहे तो समोर यायला सिलेक्टिव्ह काम केलं. नंबर 2. नंबर 3, या प्रकरणाला थेट निर्णयापर्यंत नेऊन न देता हे प्रकरण कुठेतरी चघळून याची जी एक चर्चा जे गॉसिप महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जात आहे, त्यामुळे कायद्याचं काम करत असून कुठेतरी फिलर्स दिल्या जातात आहे, सांगितलं जात आहे लोक चर्चा केली पाहिजे, ते व्हिडिओज कुठे काय आहेत याची मागणी क्रिएट केल्या जाते. त्यामुळे एखाद्या किळसवाण्या प्रकरणाला तुमच्या राजकीय कुटील डावाच्या माध्यमातून जर खतपाणी घातल्या जात असेल, लोक दीर्घकाळ ते प्रकरण जर चघळत असतील, त्याची अंबट चुकीन त्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही त्याच्या क्लिप्स व्हायरल करण्याच्या गोष्टी करत असतील तर मुख्यमंत्री महोदय हे बरं नवं. यामध्ये एक गाव 2 तुकडे करा, सगळा डाटा येऊ द्या, सगळी टीम पाठवा, आपण एक त्या ठिकाणी एसआयटी लावली आहे ती सशक्त करा, एसआयटीचा आकार वाढवा, ती फास्ट करा, फास्ट फूडकडे टाका आणि या घाणेरड्या या नालायक या विचित्र विकृत या खरात प्रकरणाचा फटका ताबडतोबीने पाडा. खरात प्रकरणाच्या निमित्तानं खरातला मारून टाका, याची कशाला तुम्ही चौकशी करता असे सांगण्याचा प्रयत्न हा भाजप धार्जिण्या काही लोकांकडे केला जातो. त्यामध्ये ते तथाकथित किडी गुरुजी पण त्यातलाच एक भाग आहे. त्यामुळे त्यांना का मारून टाकायचं, तर यातले जे खरे दुवे जे आहेत, त्यातले खरे जे पुढारी आहेत, जे सत्ताधारी पक्षाचे आहेत, जे चांगल्या क्रीम पोस्टिंगवर असणारे जे अधिकारी आहेत त्यांना वाचवायचे. त्यामुळे हे एकंदरीत जे सगळं चाललंय हे सगळं चालणं एका सभ्य समाजासाठी योग्य नाही आणि या प्रकरणाला लवकर जर आपण त्याचा निपटारा केला नाही तर याची फार वाईट परिणाम हे महाराष्ट्राच्या मनावर होती. त्यामुळे याही प्रकरणात जसं आपण ड्रगच्या संदर्भात करतात, मुख्यमंत्री महोदय कृपा करून या खराब प्रकरणाचा एकदा फटका पाडा आणि कायदा काय असतो हे महाराष्ट्राला दाखवून द्या. पण त्यांचं एन्काउंटर केलं जाऊ शकतं असं वाटतं. कायदा काय असतो दाखवून द्या, म्हणजे एन्काउंटर पण होऊ शकतो. ही जी शंका होती ती यामध्ये अचूक आली आहे. प्रणिती शिंदेंनी तशी शक्यता व्यक्त केली. त्यांना मारून टाका ही मागणी करायची, त्याला खावा घालायची. जे किडे गुरुजी जे आहेत ते किडे गुरुजी कोणाच्या पाया पडतात आणि किडे गुरुजींचे भक्त कोण आहे एवढ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आंबे खाऊन मुलं होतात या विचारावर विश्वास असणारे जे काही गृहमंत्र्याची गृह विभागाशी थेट संबंधित जे आहेत ते जर अशी मागणी करतात आहे तर कुठेतरी कोपच्यात घेऊन त्याचं एन्काउंटर करण्याचं किंवा मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्याला मारून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य लपवायचं म्हणून अशा प्रकारचा धोका निश्चित आहे. अनेक प्रकरण आहे. नाशिकचं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण जे आहे त्याला भीषण वळण मिळालेलं आहे. मलेशियापर्यंतचा प्लॅन त्यांचा ठरला होता, मानवी तस्करी असेल. नंबर 2, नाशिकच्या संदर्भात धर्मांतराचा किंवा यातून जो एकंदरीत संदर्भ येतात आहे त्या संदर्भामध्ये खराब प्रकरणाचा फिरता गिरवला जातोय. जो FRI दाखल झालेला आहे तो पब्लिक केला गेलेला नाही. जर अशा पद्धतीने धर्मांतराचं संदर्भात जर कोणी काही केलं असेल तर कायदा काय सांगतो की तो FIR जो असेल तो पब्लिश करावा, तो पब्लिक करावा. त्यामुळे एकदा हा FIR जो आहे तो पब्लिक करा आणि तो FIR पब्लिक झाल्यानंतर नेमकं काय काय होत होतं, कुठे कुठे होत होतं, मलेशियात सांगितलं जात होतं का अजून कुठे काय सांगितलं जात होतं हे सगळ्यात समोर येईल. या प्रकरणातही गॉसिपचा पार्ट मोठा केला जातोय आणि कायद्याचं काम कमी करतोय. त्यामुळे जर चुकीचं काही झालं असेल, जर बळजबरीने काही गोष्टी झाल्या असेल तर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. मात्र इथेही देखील कुठेतरी 2 धर्मामध्ये वाद लावण्याच्या अनुषंगानं सरकार त्या दिशेनं हे पाणी घेऊन चाललंय, त्या वळणाने हे पाणी घेऊन चाललंय ही देखील शंका या निमित्ताने व्यक्त करत असताना जर सरकार खरोखर या प्रकरणाचा त्यांना फटका पाडायचा असेल तर त्यांनी ताबडतोब हा जो FIR जो आहे हा पब्लिक करावा. सर, काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, त्या निमित्ताने चैत्यभूमीवरती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरतून सोशल मीडियावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत की त्यांनी एक वक्तव्य केलं की भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 3री महासत्ता आहे, लवकरच पहिली आर्थिक महासत्ता बनेल अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला. मागे काही महाराष्ट्र हा काय कुठचा एक देश जो आहे त्याची आणि भारताची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एकसारखी आहे असं देखील एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने काय आता मी एवढंच म्हणेल की अमर्त्य सेन आणि डॉक्टर बॅनर्जी यांना दोघा जणांना जो आहे नोबेल अवॉर्ड मिळाला होता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून
आता त्याच दिशेने देवेंद्रजींचा प्रवास चाललाय. त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा. मात्र शेतकरी रोज आत्महत्या करतोय. युवा जो आहे, तरुण जो आहे, त्याला रोजगार नाही. एकंदरीत महाराष्ट्रामधली सर्व परिस्थिती ही अत्यंत सोशो इकॉनॉमिकली चिंताजनक झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा आणि भारत शेतकरी आत्महत्यात 1 क्रमांक, बेरोजगारीत 1 क्रमांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये त्याचा नंबर दरवेळेस कमी कमी घसरत चाललाय. हे सर्व जे आकडे आहेत, या आकड्याच्या संदर्भात देखील त्यांनी महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला मार्गदर्शन करावं. परळीमध्ये काल जे आहे भीम जयंती साजरी करत असताना पोलिसांनी अडवणूक केली आणि एक गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी उडाला आणि त्याच्यानंतर गोंधळानंतर पोलिसांनी 12 वाजेपर्यंत परवानगी दिली. या घटनेकडे तुम्ही कसं होता? परळीमध्ये गेली 70 वर्ष झालं भीम जयंती मोठ्या उत्सवात साजरी. कुठचेही सण, जयंती, उत्सव साजरे करत असताना सुप्रीम कोर्टांनी ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगानं आखून दिलेल्या नियमाची पालन हे व्हायला हवं. आणि ते पालन होत असताना जे वेळेची जी मर्यादा दिलेली आहे, जी मुभा दिलेली आहे, ती मुभा देखील सांभाळण्यात आली. मात्र वेळेच्या आधीच डीजे बंद करणं, वेळेच्या आधीच कुठेतरी थांबवणं, अडकवणं आणि विशिष्ट ठिकाणी अडवणं आणि विशिष्ट ठिकाणी 10 वाजल्यानंतरही वाजवू देणं, हा जो पोलिसांचा जो आता मनमर्जी जो कारभार चाललाय, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात वाढतात आहेत. सर, हिंदी में जानना चाहते हैं, जिस तरीके से महाराष्ट्र के ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ने एक ऑर्डर पास किया है कि 1 मई से ऑटो रिक्शा चलाने वाले और टैक्सी ड्राइवर जो है मुंबई, उनको मराठी अनिवार्य होगा और अगर वो नहीं बोल पाते हैं, लिख पाते हैं या बता पाते हैं तो उनका लाइसेंस रद्द किया जाएगा. देखो, महाराष्ट्र में जो कोई भी आदमी किसी भी व्यवसाय से या सर्विस के लिए आता है तो उनसे अपेक्षा है कि वो मराठी बात करे. यदि मराठी बात नहीं कर सकते तो मराठी समझने की भी जो सभ्यता है या उसका जज्बा वो रखे. मगर आए दिन मराठी और हिंदी एक झगड़ा लगाने का जो प्रयास किया जा रहा है, ये बहुत गलत है. इसलिए महाराष्ट्र में स्वाभाविक स्वरूप में यहाँ की भाषा मराठी है. आप अन्य राज्यों में जाओगे तो उनकी भाषा वहां है. मगर यहाँ की भाषा पे हम बात नहीं करेंगे, ये अहंकार बहुत गलत है. और तुम्हें ये हमारी भाषा आना ही चाहिए, मराठी आना ही चाहिए, इस प्रकार से अपेक्षा रखना ये भी गलत है. तो मराठी जो है ये पढ़नी चाहिए, पढ़ाना चाहिए. इसके साथ राजनीतिक खिलवाड़ करना गलत है. लेकिन सर, नहीं आएगा तो लाइसेंस ही रद्द कर देंगे, ऐसा फरमान जारी हुआ. ये कुल मिला के हर चीजों में जो है, हर बात में पोलराइजेशन का जो प्रयास सरकार करती है, उसका यही उनका एक मैंडेट है और पोलराइजेशन हर चीज में करना ही उनका फंडा है. सर, ड्रग्स, गोरेगांव ड्रग्स मामले में जिस तरीके से खुलासा हुआ है, दो युवकों की जान गई और अभी इन्वेस्टिगेशन जारी है, ड्रग्स का मसला सुलझ नहीं रहा. ड्रग्स का मसला बढ़ रहा है और महाराष्ट्र को डूबता महाराष्ट्र बनाने के चक्कर में अब यहाँ का गृह विभाग लगा हुआ है और ये सीधा इसकी जिम्मेदारी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सर, आखिरी सवाल, अमरावती में जिस तरीके से माहौल टेंस हो गया है, वहाँ पर जो सोशल मीडिया के माध्यम से तस्वीरें बच्चों की वायरल की गई, वीडियोज के अरेस्ट किया गया, अब तुरंत उनमें सख्त कार्रवाई उसमें होना चाहिए. और खराब का मामला हो, नासिक का मामला हो, अमरावती का मामला हो, इन सारे घिनौने मामले में कानूनन तुरंत कार्रवाई करना चाहिए. इसको पेंडिंग रखते हुए इसकी जो चर्चा चलाने के बदले कानून ने सख्ती के साथ सामने आना चाहिए. सर, आदित्य ठाकरे को कार्याध्यक्ष के रूप में उनको हार्दिक शुभकामनाएं. हार्दिक शुभकामनाएं. लेकिन सर, मराठीमध्ये की आदित्य ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचं कार्याध्यक्ष बनवण्याच्या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत, कशा पद्धतीने पाहतात? त्यांचा पक्ष आहे, स्वतंत्र पक्ष आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे. पण सध्या या मुद्द्यावरून जे आहे ते ठाकरे गटामध्ये 2 मतमतांतर झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत ती बाब आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या म्हणजे निर्णयाच्या संदर्भात काँग्रेसमधून आम्हाला बोलण्याची काही आवश्यकता नाही. सर, पण काल संभाजीनगरमधल्या भीम जयंतीच्या रॅलीमध्ये औरंगजेबांचा फोटो जो आहे तो एका तरुणाने झळकावलेला पाहायला मिळतोय. सातत्यानं अशा घटना ज्या आहेत त्या राज्यात होताना पाहायला मिळत आहेत. त्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या अनुषंगानं सरकारमधली सत्ताधारी पक्ष जो आहे तोही अशा प्रकारच्या खोडसाळपणाच्या मुद्दे जो आहे तो उकरून काढून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, असं देखील अनेक ठिकाणी समोर आले. सर, बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस हा पक्ष प्रचाराला वगैरे जाणार आहे का? आधीच त्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
जी भूमिका आधी घेतलेली आहे तिच्यावर आम्ही थांबावं. भूमिका न बदलणे हाच काँग्रेसचा बाण आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.